ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे पूर्णाजीची पेटी फुटल्यानंतर एक एक गोष्टींचा असा काही उलगडा झालाय आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंड उघडलेलं आहे ते आता इकडे अस्मिताने. कारण जे काही प्रिया करते आहे त्याच्यामध्ये आता एक अस्मिताला तिचा राग यायला लागलेला आहे. मग खऱ्या अर्थाने अस्मिताने ही गोष्ट घडल्यानंतर आपलं तोंड उघडलंय आणि सगळं सत्य आता समोर आणलंय. अस्मिताने सगळं सत्य समोर आणल्यावरती चिडलेली कल्पना पूर्णाजी यांना ज्या वेळेला प्रियाचे अनेक कच्चे चिठ्ठे समोर आलेत त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रियाचं थोबाड फुटत तिथून आता तिची हक्कलपट्टी कशी झाली आणि अस्मिताने आत्तापर्यंतची कुकारस्थानं सगळं सांगत प्रियाला कसा दणका दिलाय आणि का दणका दिलाय पाहू. इकडे सायलीने ज्या वेळेला आता इकडे प्रियाला रूम मध्ये कोंडून ठेवलेलं आहे तेव्हा चिडलेली प्रिया आता विचार करते माझी कुणी बाजूच नाही घेतली, न पूर्णाजीने न कल्पनाने. आणि त्यावेळेला ती कल्पनाकडे येते. कल्पनाकडे आल्यावर ती कल्पनाई तू सुद्धा पलटलीस ना, तू सुद्धा या सगळ्यामध्ये माझी बाजू न घेता हिचीच बाजू घेतलीस आणि आता मला पूर्णपणे एकटीला पाडलंस. यावरती कल्पना म्हणते मी बघतीये अस्मिताच्या बाबतीत आता तिला चांगलं वातावरण पाहिजे याची काळजी तू घेणं आवश्यक आहे, तर त्याची काळजी फक्त आणि फक्त सायली घेते, तुझं काय आहे. यावरती प्रिया म्हणते ती दिखावा करते आहे. त्यानंतर इकडे कल्पना म्हणते अगं ती खरं तर दिखावा तरी केला तरी करते ना, तुझं वागणं मला पटत नाहीये. तिकडून उठून प्रिया पूर्णाजीला जाब विचारायला लागली. प्रिया पूर्णाजीला म्हणायला लागते पूर्णाजी मला तर कळतच नाहीये की ती मुलगी तुझी कधीपासून झालेली आहे. तू या सगळ्यामध्ये तिची बाजू घेतेस आणि मला तिने रूम मध्ये कोंडून टाकलं तरी सुद्धा तू काही बोलतच नाहीयेस. असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाजी सांगायला लागते तन्वी आज जे काही तू वागतेस ना मला अजिबात पटलं नाही. त्या दिवशी सुद्धा तुला मी सांगितलं होतं की तन्वी थांब मला जरा राऊंड मारायला घेऊन जा, पण तू ऐकली नाहीस. तू न ऐकता तशीच तिकडून निघून गेलीस आणि निघून या सगळ्यामध्ये मला तिथे एकटीला ठेवलंस. असं म्हणत असताना तिकडे कल्पना सुद्धा येते आणि तन्वी तुझं हे वागणं चुकीचं आहे. यावरती पूर्णाजी रूम मध्ये निघून जाते. पूर्णाजी रूम मध्ये आल्यावरती प्रिया आता तिच्या मागोमाग येते. ते काही नाहीये, बस झालं, तू आता मला सगळ्याचं उत्तर दे की तू माझ्यासोबत अशी का वागत आहेस असं तिला म्हणायला लागते. त्यावरती पूर्णाजी सांगायला लागते बास करा तन्वी तुझं अति झालेलं आहे. तू आत्ताच्या आत्ता हा विषय इथल्या इथे बंद कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असं म्हटल्यावर ती मग प्रिया म्हणते पूर्णाजी तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि ती पूर्णाजीची काठी हिसकवते आणि आपल्या हातात घेते. पूर्णाजी तिला आता चांगलाच झटका देते आणि पूर्णाजी सांगायला लागते आत्ताच्या आत्ता ती काठी माझ्याकडे दे, तन्वी ती काठी दे. असं म्हणत तिने आता प्रियाला ज्या वेळेला काठी देण्यासाठी सांगितलेलं असतं त्याच वेळेला आता मात्र प्रिया काही काठी देत नाही आणि काठी न देता प्रिया लगेचच तिकडून आता जोरात खसकन काठी ओढते. पूर्णाजीचा जो आता तिला आता आजोबांनी दिलेला खूप जुना जो बॉक्स असतो तो बॉक्स खाली पडतो. बॉक्स खाली पडल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. पूर्णाजी आता हे आरडाओरडा करायला लागते तन्वी काय केलंस तू, तन्वी काय केलंस तू असं म्हणत पूर्णाजी ओरडते. तोपर्यंत सगळे तिकडे आलेले असतात. प्रताप म्हणतो काय झालं पूर्णाई, तू इतकी का ओरडलीस. आणि तितक्यात त्याला तो पडलेला बॉक्स दिसतो. प्रताप म्हणायला लागतो पूर्णाई काय आहे हे, हा बॉक्स कसा काय खाली पडला. यावरती पूर्णाई म्हणते ही सगळी तन्वीची कृपा आहे, तन्वीने हे सगळं केलेलं आहे आणि तन्वीने या सगळ्यामध्ये हे करून आपल्याला त्रास दिलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो तन्वी तू का हे केलंस. तितक्यात तिथे आता अर्जुन पण येतो आणि आता प्रताप सुद्धा आलेला असतो. अस्मिता पण मागोमाग येते. त्यावरती प्रिया म्हणते या घरात फक्त आणि फक्त सायलीला स्थान दिलं जातं, मला तर कळतच नाहीये की सगळं काय घडतंय ते. यावरती पूर्णाजी म्हणते तू ज्या पद्धतीने वागतेस ना ते मला अजिबात आवडत नाहीये. असं म्हणत अश्विन तिकडे येतो आणि अश्विन म्हणायला लागतो काय चाललंय हे सगळं, तुम्ही का सगळे तन्वीवरती तुटून पडलेले आहात, काय केलंय तिने. यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते अश्विन तू काय केलंय तुझ्या बायकोलाच विचार, तिला काहीही पडलेलं नाहीये. यावरती आता इकडे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो त्याला कसं कळेल ना, त्याला या सगळ्यामध्ये आता फक्त आपली बायको बरोबर वाटते. बघ आता इकडे येऊन मारे आता मोबाईलवरती बसले. थोड्या वेळापूर्वी तिने काय केलंय विचार तिला. पूर्णाजीच्या खोलीत गेली होती. पूर्णाजीच्या खोलीत जाऊन तिने आता तो तिचा जो आजोबांनी दिलेला बॉक्स आहे
तो पाडलाय आणि तो पाडून तिने आता इकडे आले आणि माझी बायको बसले तिकडे तो बॉक्स कसा जोडता येईल हे बघत. सायली बॉक्स जोडत आहे आणि तुझी बायको मोबाईलवरती येऊन बसले. तिला आता याचा किंचित सुद्धा फरक पडत नाहीये की तिने काय केलंय किंवा हे तिने का केलेलं आहे. यावरती अश्विन म्हणतो, हे बघ, मला माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. ती असं कधी काहीच करू शकणार नाहीये आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुला हे सांगतो की माझ्या बायकोला त्रास देऊ नका. यावरती कल्पना म्हणते, अश्विन तुला माहितीये हिने काय केलंय ते? अरे ही घरामधली शांतीभंग करते. अश्विन म्हणतो, मम्मा तू सुद्धा, म्हणजे जे काही चाललंय ते तू सुद्धा आता मान्य करायला लागलेला आहेस का? असं म्हटल्यावरती आता इकडे आता कल्पना सांगते, माझ्या डोळ्यावरती खरंच आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती असं आता मला वाटायला लागतं. त्यावरती कांगावा करत आता प्रिया म्हणते, काही नाही रे अश्विन, ज्या पद्धतीने सायलीने तुला आधी कसं भुलवत ठेवलं होतं तसंच या लोकांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. ती अस्मिता ती सायलीला भुललेली आहे. तुला समजतंय का की या सगळ्यामध्ये यांचा काय डाव आहे ते? मला एकटीला पाडण्याचा आणि तुला माझ्यापासून दूर करण्याचा हा डाव आहे. काही झालं तरी सुद्धा आपण हा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाहीये. अश्विन तू तरी माझ्यासोबत आहेस ना? यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, ठीक आहे, जोपर्यंत अश्विनचे डोळे उघडत नाहीये तोपर्यंत अश्विन तुझ्या बाजूने आहे ही गोष्ट आता लक्षात ठेव. पण ज्या दिवशी अश्विनचे डोळे उघडतील, अश्विन म्हणतो, दादा भास्कर, तू ज्याप्रमाणे आता इकडे तिची हे करतोयस ना, बाजू घेतोयस ना, त्याचप्रमाणे आता इकडे मी सुद्धा माझ्या बायकोची बाजू घेणार, म्हणजे घेणार. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच अस्मिता येते. अस्मिता म्हणते, अश्विन बाद झालं, आत्तापर्यंत मी गप्प होते, मी कधीच काही बोलले नाही, पण मला आता सगळ्यांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. मी आत्तापर्यंत गप्प होते, पण जिथपासून मी आई बनायला लागले, म्हणजे मला जाणीव झाले की मी आई बनणार आहे, तेव्हापासून आता मला हे सगळं अजिबात आवडत नाहीये तन्वीचं वागणं. त्या दिवशी ज्या वेळेला हा प्रसंग घडला ना, म्हणजे माझ्या त्या टेबलाखाली तेल होतं, ते सुद्धा तेल ठेवण्यामध्ये बाकी कोणी नाही तर ह्या तन्वीचा हात होता. असं म्हटल्यावरती घरच्या सगळ्यांनाच धक्का बसतो. काय, तन्वीचा हात? त्यावरती अस्मिता सांगते, हो, या सगळ्यामध्ये तन्वीचा हात होता. यावरती प्रिया म्हणते, अस्मिता का खोटे आरोप करतेस? यावरती अस्मिता म्हणते, मी त्या दिवशी सुद्धा आता तुला चांगलं झापलं होतं आणि त्या दिवशी सुद्धा तुला मी सांगितलं होतं की हे जे काही करतेस ना हे चुकीचं आहे आणि मी ऐकून घेणार नाहीये. आणि अस्मिता रडायला लागते. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला सायलीला त्रास देण्याच्या कामामध्ये मी हिची साथ दिलेली होती, पण आज मी अजिबात हिची साथ देणार नाहीये, कारण आज तिने माझ्या पूर्णाजीवरतीच आता खोटारडे आरोप केलेले आहेत. आणि यावरती पूर्णाजी म्हणते, अस्मिता तू कशी काय गप्प बसलीस? या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये तू जे काही केलंस ना अस्मिता, ते बरोबर नाहीच केलंस, पण या मुलीने जे काही केले ना हिला मी सोडणार नाही. अस्मिता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मला आता एकच गोष्ट सांगायची आहे, ही फक्त एक गोष्ट आहे, मला अनेक गोष्टी अजून सांगायच्या आहेत. असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते, बोल, तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोल, तुझं मन तू मोकळं कर. त्यावरती अस्मिता सांगायला लागते, इतकंच नाही, या सगळ्यामध्ये आता मला न हिने आत्तापर्यंत अनेक गोष्टी केल्या, यात हिने मला अडकवलेलं आहे. प्रत्येक वेळेला सायलीवरती आरोप करणं, मधुभाऊंवरती आरोप करणं किंवा अनेक ज्या गोष्टी आता करायच्या आहेत त्या सगळ्या आता म्हणजे मला ह्या हिने करायला लावलेल्या आहेत. आणि ही एक दोन नाही तर अनेक गोष्टी कारस्थानं करते. आणि ज्या वेळेला ही माझ्या बाळावरती उठली ना त्याच वेळेला मला आता समजलं की नाही, मी चुकीच्या माणसाची साथ देत आहे, मी चुकीच्या माणसाला या सगळ्यामध्ये आता सपोर्ट करत आहे. आणि म्हणूनच मी त्या दिवशीच ठरवलं होतं की काहीही झालं तरी सायलीला मी न्याय मिळवून देणार. यावर आता इकडे कल्पना म्हणते, का तन्वी तू का अस्मिताच्या बाळावरती उठलीस? तुला फक्त सायलीला या सगळ्यामध्ये दोषी ठरवायचं होतं म्हणून. आणि आज तर तू हद्दनामा पार केलेला आहेस. आणि ते म्हणजे तू आता पूर्णाजीची हे सगळं पाडलंस आणि या सगळ्यामध्ये पूर्णाजीला जे काही केलंस, ते जे वागलीस ना ते बिलकुल मला आवडलेलं नाहीये. आज या सगळ्यामध्ये मी तुला अजिबात माफ करू शकत नाहीये. मला ना तुझा खूप राग आलेला आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली चिडते, प्रियाचं थोबाड फोडते आणि अस्मिताताईंच्या मुलाच्या जीवावरती उठलीस. मला खरंच माहित नव्हतं की तू हे सगळं केलेलं आहेस.
मला काय वाटतं माहितीये का, मला वाटलं की चुकून सांडलं असेल तुझ्या हातून आणि तू माझ्यावरती आता इकडे आरोप करते आहेस. हे तुझं वागणं आता मला अजिबात आवडलेलं नाहीये. तन्वी, तू आज चुकलीस. अस्मिताताईंच्या मुलाच्या जीवावरती उठायची तुला काहीच गरज नव्हती, असं म्हणत आता इकडे सायली तिचं थोबाड फोडते. त्यावेळेला सायली म्हणते, बस, माझ्यावरती कुरघोडी करण्यासाठी पुन्हा हे असं काही कधी करू नकोस. अगं, एक आई बनणं किती महत्वाचं असतं. ज्या बायकांना हे सुख मिळत नाही ना त्यांना विचार. तू जे काही वागतेस ना, अगं आपण दोघी अनाथ आश्रमामध्ये वाढलो आणि या सगळ्यामध्ये आता अनाथ आश्रमामुळे वाढलो आणि आपल्याला आईचं महत्त्व माहिती आहे. आई मुलाची ताटात उठवते तेव्हा काय होतं हे आपल्याला माहिती आहे आणि तू हे केलंस असं म्हणत पूर्णाजीचा बॉक्स तोडलास, तिची आठवणी हे केल्यास असं म्हटल्यावरती पूर्णाजी रडायला लागते आणि पूर्णाजी आता इकडे बोलायला लागते, खरंच मी न हिऱ्याला म्हणजे हिऱ्याला मी आता काच समजत होते. हिऱ्याला काच समजत होते आणि काचेला मी हिरा समजले. खरंच मला माफ कर. म्हणजे माझ्यामुळे या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ना, मला खरंच या सगळ्याचा पश्चाताप होतोय. सायली, मला माफ कर. त्यावरती अस्मिता खरं सांगायचं तर ना, या तन्वीची कारस्थानांना मी बळी पडले ना हेच चुकलं. आत्तापर्यंत तिने प्रत्येक वेळेला सायलीला कुरघोडी करण्यासाठी काय काय नाही केलेलं आहे. म्हणजे तुला माहितीये का, तिच्या मंगळागौरीला तिला पाडण्यापर्यंत, तिच्या मंगळागौर होऊ नये म्हणून केलेला प्रयत्न, त्यानंतर पूर्णाजीच्या मध्ये जाऊन केलेली चोरी आणि अशी एक न अनेक गोष्ट, प्रत्येक वेळेला सायलीवरती आरोप करण्याची गोष्ट आणि ह्या सगळ्यात मी साथ दिले. हो, मी मान्य करते की मी साथ दिलेली आहे. मी या सगळ्यामध्ये तिची साथ दिली, पण आत्ता यापुढे नाही. कारण आत्ता मला समजलंय की ज्या वेळेला एक आई आपल्या मुलासाठी किती महत्वाची असते आणि ज्या वेळेला तिला या सगळ्यामध्ये त्रास दिला जातो तिच्या बाळाला आणि हे करण्यासाठी ते ती सहन करू शकत नाहीये. सायली मला माफ कर. सायली मला माफ कर, मी चुकले. आणि ती पूर्णाजीला सांगते, पूर्णाजी, खरंच या तन्वीने जे काही केलंय ना, त्यानंतर हिची हक्कलपट्टी होणंच गरजेचं आहे. हिची हक्कलपट्टी होणं गरजेचं आहे. हिला या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता हकलून लाव. असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, खरंच आहे कल्पना, तू सुद्धा हिला खूप पाठीशी घातलंस. त्यावेळी प्रताप येतो आणि प्रताप म्हणायला लागतो, कल्पना, मी तुला ओरडून 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 सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ही आपली मुलगी आहे. ही आपली मुलगी आहे आणि आपल्या मुलीला आपणच या सगळ्यामध्ये आता समजून घेतलं पाहिजे. पण कल्पना, तू प्रत्येक वेळेला काय केलंस, तर तू आता सायलीची बाजू कधी घेतलीच नाहीस. म्हणजे सायलीने दर वेळेला जे काही करायचं आहे ना ते सगळं केलं आपल्यासाठी. आपल्यासाठी हे सगळं करत असताना तिने काय केलं, तर मात्र आता आपण तिचा अपमान केला, आपण तिला किती काही बोललो तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती आता फक्त आणि फक्त आपलीच बाजू घेत राहिली. पण हे जे काही तू आता वागलीस ना तिच्यासोबत, हे खूप खूप कल्पना चुकीचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये आता सायलीची माफी मागावीस. प्रत्येक वेळेला सायलीच्या बाबतीत जे काही घडतंय ना, त्यासाठी कल्पना मी तुला दोषी धरतो. सायलीला मी प्रत्येक वेळेला तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी तुला बोललो होतो की सायली आपली सून आहे आणि तन्वी या घरात आल्यापासून विघ्न होत आहेत. पण तू कधी माझं मान्यच केलं नाहीस किंवा तू या सगळ्यामध्ये माझं बोलणंच ऐकलं नाहीस आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मला आता तुझा खूप राग आलाय कल्पना आणि मी या सगळ्यामध्ये आता सायलीला पुन्हा एकदा माफी मागू इच्छितो. खरंच बाळा, म्हणजे तू किती सहन केलंस इतकं सगळं होत असताना. यावरती सायली म्हणते, पण बाबा, मला आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. या सगळ्यामध्ये आता माझं सोडा, माझं झालेलं आहे. पण आता अस्मिताताईंच्या बाळाच्या जीवाला धोका व्हायला नको आहे किंवा अस्मिताताईंच्या बाळाच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नको, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपण या सगळ्यामध्ये आता अस्मिताताईंना सेफ ठेवलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतंय की काहीही झालं तरी सुद्धा अस्मिताताई सेफ राहणं गरजेचं आहे. यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, त्यासाठी मी निर्णय, असं म्हणत प्रियाचं थोबाड फोडलं जातं. प्रियाचं थोबाड फोडल्यावरती मग लगेचच आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आता मी तन्वीला कधीच माफ करू शकणार नाहीये. जोपर्यंत या सगळ्यामध्ये ती आता इथून निघत नाहीये तोपर्यंत मी इथे राहणार नाहीये किंवा या सगळ्यामध्ये आता
कल्पना, निर्णय तू घे, जो काही आहे तो निर्णय तू घे, असं म्हणत ती आता कल्पनाला सांगायला लागते. कल्पना म्हणते, नाही पूर्णाई, माझ्या अस्मिताच्या जीवावरती किंवा तिच्या बाळाच्या जीवावरती जर कुणी उठलं असेल तर मी कदापि कुणालाही माफ करणार नाही, असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली असते. ज्या वेळेला ती चिडते त्या अस्मिताने सगळ्या पद्धतीने तिची आता अशी काही भांडेफोड केलेली आहे की या सगळ्यामध्ये तिला आता कोणत्याही प्रकारे काही बोलायला चान्सच नाही मिळालाय. मग हे सगळं घडल्यावरती आता इकडे प्रियाची हक्कलपट्टी या घरातून होणार आणि सायलीला ते मानाचं स्थान मिळणार, हे पाहणं फारच रंजक ठरणार.